नमस्कार लांडगे सर. नमस्कार. आपण साधारणतः किती महिन्यापूर्वी भेटलो त्याच्यापूर्वी? साधारणपणे 2-3 महिने झाले असतील. 2-3 महिने झाले. हो. तर आपण ज्यावेळेस भेटलो त्यावेळेस तुमची कंडिशन म्हणजे बागेची काय होती त्या पूर्वीची कंडिशन? पूर्वीचं म्हणजे त्याल्यामुळं जवळजवळ भाग 100% आमचा गेलाच होता. आणि तुम्ही काढण्याच्या विचारात होते? हो, पूर्ण काढून टाकायची होती. बरं, मग नंतर काय ठरलं? मग तुमची भेट झाली बरं. आणि मग त्यानंतर बाई आपण एक प्रयोग करून पाहू शेवटचा. अच्छा, तुम्ही म्हणले बाग काढून टाकू, पण म्हटलं नाही एक प्रयोग आपण करूया. हो. तसे तुम्ही मनस्थिती नसल्यामुळे तुम्ही त्याला खतं बी तर काय भरलेलं नाही. काहीच नाही. म्हणजे यावर्षी तुम्ही खाली काही मेहनत जे करतात लोक तसं काहीच केलेलं नाही. काहीच केलं नाही. बरं बरं. त्याच्यानंतर आपण फक्त एक ऑर्गॅनिक खत वापरलं होतं, कृषी अमृत म्हणून. कृषी अमृत 50 गोण्या वापरल्या. बरोबर. त्याच्यानंतर शेणखत तेवढं शेणखत वापरलं का? शेणखत थोडंसं टाकलं. किती थोडंसं म्हणजे? थोडंसं म्हणजे अर्धा ट्रॅक्टर टाकला. किती झाडं आहे तुमचं सगळी इथं? झाडं 500. म्हणजे 2-1.5 एकरला तुम्ही एवढं वापरलं. नंतर आपण काय काय औषधं वापरलेली आपली? आपण क्रॉप चार्जर आणि सॉइल चार्जर हे रेग्युलर वापरलं. आतापर्यंत 2-3 डोस झाले. 3 डोस झाले. तर मला एक एक्सपिरियन्स सांगा की आतापर्यंतची परिस्थिती आपण फवारे किती मारले असतील बरं रासायनिकची? रासायनिकचे काय 1-2 मारले असतील जास्त. 3 महिन्यामध्ये? हो. 3 महिन्यामध्ये? 3 महिन्यात. तुम्ही वडगावमध्ये बोलताय बरं का? तुम्ही लोक म्हणतील आपल्या वेळात काढतील लोक. एकदम म्हणजे रासायनिक 1-2 मारले, बाकीचे आपले दुसरे ऑर्गॅनिकचे 2-3 मारले. हो. म्हणजे 5 फवारे झाले असतील. हो. तरी पण 5च झालेत ना? 5-6 झाले असतील. मग 3 महिन्यामध्ये 6 फवारे म्हणजे 15 दिवसाला काहीच नाही. काहीच. बरं, एवढ्या दिवसामध्ये तुमची जनरली फवारे किती व्हायची तुम्ही मागे? मग दर आठवड्यात एक फवारा असायचा. असायचाच. हो. बरं. दुसरं एक मला गोष्ट सांगा, सध्या जे काय आतापर्यंत परिस्थिती दिसते तुम्हाला बागेमध्ये, अगदी आपण जवळून जर पाहिली, पत्तीची शायनिंग किंवा सेटिंग, आता 3 महिन्यामध्ये साईज झाली एवढी, बरोबर ना? हो, बरोबर. तर 3 महिन्याच्या मानाने तुम्हाला साईज वगैरे कशी काय वाटते? चांगली आहे, एकदम चांगली. हां, आता हे फ्लावरिंग वगैरे हो राहिलं बघा, ज्यांना फ्लावरिंग नव्हते ते फ्लावरिंग हो हो. राहिलं, सेटिंग वगैरे सगळं चांगलं आहे. हो. आणि या अशा कंडिशनमध्ये तेलाचा कुठं तुम्हाला असं म्हणजे अटॅक अजून दिसतोय का? अजून तरी काही दिसत नाही. कुठं दिसत नाही? आतापर्यंत एकदम चांगल्या कंडिशन मध्ये. म्हणजे त्यासाठी तर आपण काय फार स्पेशल फवारे मारलेत का? नाही, एवढे काही स्पेशल नाही मारले. हां थोडीशी आता एक स्लरीचा एक चालू आहे. हां, अजून करायचं आहे. म्हणजे आतापर्यंत आपण स्ट्रेप्टो आणि सुडोमोनास बॅसिलस हो, बस हेच. याच्या पलीकडे गेलो पुढं पलीकडे काहीच नाही. आपण साधं बॅक्टेरियामायसिन किंवा व्हॅल्डेमायसिन सुद्धा घेतलेलं नाही. म्हणजे ते हत्यार आपल्या अजून आहे. उपलब्ध आहे. म्हणजे अशा प्रकारे जे आता तुमच्या गावामध्ये जे घाबरून लोक भीतीदायक परिस्थिती झाली, तुम्हाला आल्याला म्हटलं होतं मी, त्याल्यामुळं तुमचे गाव बदनाम झालेले ते, पण खरं त्याल्यामुळं तुमची बागा गेलेल्या नाही. तुम्हाला जे सायंटिस्ट रिपोर्ट दाखवले मी, त्याच्यानुसार गावाचा जो कर्ब कमी झाला आहे जमिनीचा, तो कर्ब कमी झाल्यामुळे सगळी वाईट परिस्थिती जमिनीची झालेली आहे. म्हणून झाड स्ट्रेसमध्ये जातं आणि त्याला जास्त स्टोअर करतो. मग आता गावामध्ये मी सर तुमच्या गावातून आलो, तुमच्या गावामध्ये अशी दिवस म्हणजे कंडिशन होती काही काळ की बँक पैसे घेत नव्हती, एवढं उत्पन्न शेतकऱ्यांना व्हायचं, भरपूर मिळायचं असं एक हे होतं म्हणायचे लोक सगळी. पण आज कंडिशन अशी मी सर चौकशी केली, ते म्हणे बँकेमध्ये लोकांवरती करोडो रुपयाचं कर्ज वस्तुस्थिती आहे. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे, त्याच्यामध्ये खरं कारण ही जी परिस्थिती आहे सध्या शेती करण्याच्या लोकांची, ही बदलणं गरजेचं असं तुम्हाला वाटतंय? ठीक आहे. आता तुमचं एकंदरीत या ना पुढं असं, आता काही काही जे झाडं आहे जुने, जे काही स्ट्रेसमध्ये गेले होते ते पण सुधरू राहिले पा. आता इथं पाहिलं आपण तर हे पूर्ण स्ट्रेसमध्ये तेलाला बळी पडलेलं झाड होतं, पण त्याला सुद्धा बऱ्यापैकी बघा आता हे नवीन चौकी निघू राहिली. त्याच्यानंतर जे मधून झाडं म्हणजे पूर्ण हा बाग तुमचा डॅमेज झाला होता पूर्ण. पूर्णपणे. परिस्थिती कशी होती बागेची? या पूर्ण का म्हणजे बागच काढून टाकायचा होता, म्हणजे अशी कंडिशन होती. आता हे सेटिंग वगैरे जर पाहिलं तर छान, म्हणजे साईज वगैरे चांगली झाली ना? ओके. म्हणजे हातामध्ये उत्पन्न येईल. आता मागच्या वर्षी तुम्ही 80,000 खर्च केला होता आणि उत्पन्न किती आलं होतं? उत्पन्न काय 20-25 हजार. तसं आतापर्यंत तरी वाटतंय का? आता अजून तरी काय वाटत नाही. ओके, चला. आतापर्यंत तुमचा साधारणतः खर्च किती झाला असेल बरं? आतापर्यंत काय 10-15 हजार, 15-20 हजार झाला असेल. 15-20 हजार रुपये खर्च झाला असेल का? बरं, 15-20 हजारामध्ये मग तर ही जी सगळी कंडिशन दिसते तर मग चांगली वाटते सगळी. आता इथं साईज जर पाहिली तुम्ही तर बघा ना, ते शायनिंग वगैरे हां कशी वाटते तुम्हाला? चांगली. बरं, म्हणजे हा तुमचा जो प्रयोग आहे इथला तेलाच्या गावामध्ये तुम्ही मेन तो जो प्रयोग आहे खरोखर बाकीच्या लोकांना एक मार्गदर्शक ठरू शकेल. ओके, थँक्यू.